जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कधी होणार? मतमोजणी पुढे गेल्यानं उपस्थित झालाय प्रश्न। देवा ईव्हीएमा पाव रे बाबा, भोरमध्ये मतदान यंत्राच्या वेळी अशी विनंती करत चक्क हळद कुंकवानं केली ईव्हीएमची पूजा। निवडणूक आयोगाचे अधिकारी पाहतच राहिले। लोकशाहीच्या उत्सवाला राड्याचे गालबोट, नगर परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांमध्ये ठिकठिकाणी राडे। राज्यात अनेक ठिकाणी मतदान यंत्र बिघडली। भोकरदन, सोलापूर, संभाजीनगर इथं केंद्रावर ताटकळले मतदार। आमदार संतोष बांगर यांच्यावर निवडणूक आयोगाकडून गुन्हा दाखल। संतोष बांगर यांच्याकडून गोपनीयतेचा भंग। आयोगाच्या चुकांचा प्रक्रियेला बसला फटका। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं मतमोजणी सरसकट पुढे ढकलली। निवडणूक आयोगानं प्रक्रियेमध्ये सुधारणा करायला हवी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आयोगावर निशाणा। नगर परिषद नगरपंचायतींच्या मतदानानंतर मतमोजणी आता 21 डिसेंबरला। मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यानंतर एकत्रित मतमोजणीचे निकाल जाहीर करण्याचे आदेश। आदेश न्यायालयाचा, विरोधक चिडले महायुतीवर। वडेट्टीवार विचारतायत, हे सरकार कोणाच्या आदेशानं काम करतंय? अवघ्या 24 जागांच्यासाठी सगळी मतमोजणी पुढे ढकलणं योग्य नाही। न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीस यांची प्रतिक्रिया। मालवणात भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याच्या गाडीत सापडली रोकड। संतापून निलेश राणेंची पोलीस ठाण्यात धाव। सिंधुदुर्गात पैशाच्या बॅगा शिंदेंनीच आणल्या, वैभव नाईक यांचा गंभीर आरोप। शिंदेंना पैसे वाटण्याची गरज नाही। सिंधुदुर्गातील बॅग प्रकरणावरून उदय सामंत यांचा विरोधकांना टोला। शिंदे समर्थकांची पावलं वळली मातोश्रीकडे। पाचपाखाडीतल्या शिंदे समर्थकांनी शिवसेनेत घेतला, म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या गटात घेतला प्रवेश। शिंदेंचं महत्त्व कमी झाल्याचा ठाकरेंचा दावा। उद्धव ठाकरे म्हणतात, शिंदेंना आता काडीचीही किंमत भाजपा देत नाही। आमदार राणेंचा आयोगावर सेटिंगबाजीचा आरोप करताना भाजपा आणि निवडणूक आयोगही निशाण्यावर। भाजपाकडून गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिली जातीये। आमदार रोहित पवारांचा भाजपावर घणाघात। भारतीय क्रिकेट खेळाडू आले आमने सामने। गौतम गंभीर आणि आगरकर एका बाजूला, तर विराट, रोहित दुसरीकडे। क्रिकेट महामंडळाकडून वाद मिटवण्याचा प्रयत्न। तंदुरुस्त होण्यासाठी शुभमन गिलची कसरत सुरू। राष्ट्रीय अकादमीमध्ये गिलच्या तंदुरुस्तीची होतीये चाचणी।